पृथ्वीवर पाप जास्त झालं आणि ही धरणी माता सर्व बोजा सहन करू शकते, पण पापाचा बोजा सहन करू शकत नाही पृथ्वी माता। पतला कौन है कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है कौन काजल से काली। वाह, पाण्यापेक्षा पातळ काय, जमिनीपेक्षा वजनदार काय, अग्नीपेक्षा तेज कशात जास्त आहे, आणि काजळापेक्षा काळी वस्तू कोणती? काय त्याचं गोड उत्तर आहे महाराज। जल से पतला ज्ञान है पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है कलंक काजल से काली। तुम्ही कोणत्याही जातीतले जरी असलात तरी मनुष्यच आहात ना, नाही का? कोणत्याही जातीतले जरी असलात तरी तुम्ही मनुष्य आहात, एवढं देवासाठी पुष्कळ आहे। माणसाचं सोडून द्या, माणसं जातीवाद नाईलाजाने करतात, गुणवत्ता असेल तर जातीवाद होत नाही। माझं आव्हान आहे तुम्हाला, पटतंय तुम्हाला? नाही पटत ना? तुमच्या हातात मोबाईल आहे, कोणत्या जातीच्या माणसाने केला माहिती आहे तुम्हाला? नाही वापरता ना मोबाईल, तिथं तुम्ही जात नाही पाहत ना। तुमच्या हातात घड्याळ आहे, तुम्ही चष्मे आहे, कोणत्या कंपनीने तयार केलं, तो शाकाहारी का मांसाहारी ते पण नाही पाहिलं। काय पाहिलं तुम्ही समोरच्या माणसाचं? ज्याचे कपडे घातलेत त्याचं काय पाहिलंय तुम्ही? ज्याची कंपनी काय पाहिलं तुम्ही? हजार उदाहरणं रोज देतो। जातीवाद फक्त दुःख देण्यासाठी, बाकी काही उपयोग नाही त्याचा। किती बुद्धिमान मनुष्य असू द्या, वेदामधलं वाक्य आहेत, माझे गुरुजी सांगत होते, पुमान् पुमांसा परिपातु विश्वतः। माणसाने माणसाला जपावं, माणसाने माणसालाच गरज आहे, जातीची गरज नाही। ये धन दौलत और माया, ये पंच तत्व की काया, सब छोड़ पड़ेगा जाना, किसने कब साथ निभाया। सब छोड़ पड़ेगा जाना, किसने कब साथ निभाया। जब दम निकले, जब दम निकले मुझे लेने, मेरा शाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए, मेरे अंत समय में जुबां पे तेरा नाम आ जाए।